Hello students, welcome in today's lecture. In our previous lecture of the ecosystem, we have seen the four major components of the ecosystem. Okay, now in detail we are going to discuss each product separately. आता पहिला जो प्रोडक्ट आपण बघणार आहोत किंवा कंपोनंट म्हणूया, प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम तो आहे प्रोडक्टिव्हिटी. मी मोगम तुम्हाला सांगितलं होतं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर प्लांट्स जे काही फूड तयार करतात फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये त्याला म्हणायचं प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, आता हा पॉईंट आपण इन डिटेल आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. प्रोडक्टिव्हिटीची पहिल्यांदा कन्सेप्ट आपण आधी नीट समजून घेऊया. पहा, solar energy is the basic requirement for an ecosystem to function and sustain. म्हणजे सनलाईटची एनर्जी ही बेसिक रिक्वायरमेंट आहे प्रत्येक इकोसिस्टीममध्ये. ती इकोसिस्टीम सस्टेन म्हणजे ॲज इट इज लाईव्ह राहण्यासाठी आणि फंक्शन त्याचं कॅरी करण्यासाठी. तर फंक्शन काय असतं प्रत्येक इकोसिस्टीममध्ये, तर प्रत्येक इकोसिस्टीमचं फंक्शन म्हणजे काय बघा, त्या इकोसिस्टीममध्ये जे प्रोड्युसर असतात की जे फूड तयार करणार त्याला आपण म्हणतो प्रोड्युसर. ते काय तयार करतात, फूड तयार करतात. जे कंज्युमर्स असतात म्हणजे हेटरोट्रॉफ्स ते काय करतात, प्रोड्युसरना खातात, बरोबर आहे. आणि जे डिकम्पोजर असतात ते काय करतात, कंज्युमरची आणि प्रोड्युसरची बॉडी डिकम्पोज करण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणायचं फंक्शन ऑफ द इकोसिस्टीम. तर हे जे काही फंक्शन आपण आता एक्सप्लेन केलं इकोसिस्टीमचं, आणि इकोसिस्टीमच्यामधले जे सगळे कॉम्पोनंट्स आहेत लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, हे सगळ्यांचं जर व्यवस्थित काम चालायचं असेल तर त्याला एक बेसिक रिक्वायरमेंट कोणती आहे, तर सनची एनर्जी किंवा सोलार एनर्जी. अमाऊंट ऑफ बायोमास, बायोमास मीन्स ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस पर युनिट एरिया ओव्हर अ टाइम पिरियड बाय प्लांट ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज कॉल्ड. तर बघा, प्रायमरी प्रोडक्शन इन्क्लूड्स. मग आता प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे काय सांगितलेलं आहे आपण, अमाऊंट ऑफ बायोमास ऑर ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर किंवा बायोमास म्हणजे काय, तर फूड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये प्लांट्स कार्बोहायड्रेट तयार करतात इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, आणि ते स्टोअर केलं जातं प्लांटमध्ये इन द फॉर्म ऑफ स्टार्च. म्हणजे हे जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याला काय म्हणलेलं आहे, ऑर्गॅनिक मॅटर किंवा बायोमास. सो अमाऊंट ऑफ बायोमास किंवा ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस पर युनिट एरिया. पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढे काही प्लांट्स आहेत त्या प्लांटनी त्या एरियामध्ये तयार केलेलं कार्बोहायड्रेट, तयार केलेलं ऑर्गॅनिक मॅटर पर्टिक्युलर टाईम पिरियडला इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी प्रोडक्शन. ठीक आहे, त्यामुळे प्रायमरी प्रोडक्शनची डेफिनेशन नीट समजून घ्या. MCQला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. इट इज एक्सप्रेस इन वेट. इट इज एक्सप्रेस इन वेट. जे काही ऑर्गॅनिक मॅटर किंवा बायोमास प्लांटने तयार केलेलं आहे फोटोसिंथेसिसमध्ये, म्हणजेच कार्बोहायड्रेट तयार केलेलं आहे, हे कशाच्या फॉर्ममध्ये मेजर केलं जातं, वेटच्या फॉर्ममध्ये. आणि त्याचं साईन दिलेलं आहे बघा, ग्रॅम पर स्क्वेअर. ग्रॅम पर स्क्वेअर. किंवा एनर्जीमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर कसं केलं तर ते एक्सप्रेस आयदर वेटमध्ये केलं जातं किंवा एनर्जीमध्ये एक्सप्रेस केलं जातं. वेटमध्ये जर बायोमास एक्सप्रेस केलं तर त्याचं साईन आहे ग्रॅम पर स्क्वेअर, आणि जर एनर्जीमध्ये एक्सप्रेस केलं तर त्याचं साईन आहे किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला जर नीटला विचारला की प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जी आहे किंवा बायोमास किंवा ऑर्गॅनिक मॅटर जे प्लांटने तयार केलेलं आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं जातं, तर तुम्हाला माहीत पाहिजे ग्रॅम पर स्क्वेअर, आणि एनर्जीचं सिम्बॉल आहे किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही तुम्ही मेजरमेंट कशामध्ये एक्सप्रेस केलं तर ते आणि त्याचं साईन हे नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एनर्जीचं काय सांगितलं मी तुम्हाला, किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर, आणि वेटचं ग्रॅम पर स्क्वेअर. ठीक आहे, आता पहा, द रेट ऑफ बायोमास प्रोडक्शन इज कॉल्ड प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे बायोमास जे प्रोड्यूस होतं आहे प्लांटतर्फे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये त्याचा रेट जो आहे
किती रेटनं, किती प्रमाणामध्ये, कशा पद्धतीने तयार होते, दॅट इज कॉल ॲज द प्रोडक्टिव्हिटी. त्यामुळे सिम्पल अर्थ आपण प्रोडक्टिव्हिटीचा असा घेऊया की प्लांटनी तयार केलेलं बायोमास ज्या रेटमध्ये आहे किंवा ज्याच्या थोडक्यात असंही म्हणू आपण की प्लांटनं तयार केलेलं बायोमास जे आहे दॅट इज कॉल ॲज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ दॅट प्लांट. इट इज एक्सप्रेस इन. आता प्रोडक्टिव्हिटी एक्सप्रेस करण्याचं साईन कोणतं आहे बघा, ग्रॅम पर स्क्वेअर इयर पर स्क्वेअर, किंवा एनर्जीमध्ये म्हणायचं असेल तर किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर इयर्स. नुसतं इयरमध्ये आपण म्हणूया कारण पर स्क्वेअर नाही येतं, बरोबर आहे का. त्यामुळे असं बघा मी परत एकदा एक्सप्लेन करते. प्रोडक्टिव्हिटी कशी मेजर केली जाते, ग्रॅम पर स्क्वेअर इयर, और एनर्जीमध्ये असेल तर किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर इयर. ठीक आहे. म्हणजे त्या इयरमध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर टाईममध्ये त्या प्लांटनी तयार केलेली प्रोडक्टिव्हिटी ही ग्रॅम पर स्क्वेअर इयरमध्ये मोजली जाते, किंवा एनर्जीच्या फॉर्ममध्ये असेल तर किलो कॅलरी मीटर पर स्क्वेअर इयर अशी मोजली जाते. ठीक आहे. यानंतर आपण या प्रोडक्टिव्हिटीचे टाईप्स बघूया. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, इन शॉर्ट NPP. ओके. तर या कंटेंटमध्ये मुलांनो आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवूया ते म्हणजे प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे काय, बरोबर आहे. प्रायमरी प्रोडक्शन कोणत्या युनिटमध्ये एक्सप्रेस केलं जातं, त्याचे सिम्बॉल्स काय, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी जनरली कशी एक्सप्रेस केली जाते त्याचे सिम्बॉल्स, आणि या प्रोडक्टिव्हिटीचे दोन महत्त्वाचे टाईप, GPP ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड NPP नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. हा पार्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजला तरच आपण नेक्स्ट पार्टकडे वळूया, आणि तो आहे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचं मिनिंग समजून घेण्याचं. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज मीन बाय प्रोडक्टिव्हिटी, हाऊ इट इज एक्सप्रेस, व्हॉट इज मीन बाय दी बायोमास और ऑर्गॅनिक मॅटर. Now we'll see the first type of the productivity, that is gross primary productivity. So definition is that it is the rate of production of organic matter during photosynthesis. A considerable amount of GPP is used by plant for respiration. पहा, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे प्लांटनं तयार केलेलं ऑर्गॅनिक मॅटर त्याचा रेट, किंवा आपण सिंपल म्हणूया ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच कार्बोहायड्रेट तयार केलेलं प्रमाण फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे जे तयार केलेलं ऑर्गॅनिक मॅटर आहे ते प्लांटला पण त्याला यूज करायला पाहिजे, कारण त्याच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे. आणि रेस्पिरेशनसाठी का असं दिलेलं आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी रेस्पिरेशन हा टॉपिक शिकलेला आहात. त्यामध्ये आपण काय शिकलेलं आहे की ॲक्च्युली रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर तयार झालेलं आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत ते प्लांटला पण यूज केले गेले पाहिजेत, तरच प्लांटमध्ये काय होणार आहे, रेस्पिरेशन प्रोसेस तयार होणार आहे. त्यामुळे जे काही ऑर्गॅनिक मॅटर प्लांटनी फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये तयार केलेलं आहे त्यातलं काही ऑर्गॅनिक मॅटर स्वतःसाठी प्लांट यूज करतात. स्वतःसाठी म्हणजे कशासाठी, तर रेस्पिरेशन प्रोसेससाठी. कारण जर प्लांटने ते ऑर्गॅनिक मॅटर यूज नाही केलं तर ते ब्रेकडाऊन होणार नाही, आणि ते ब्रेकडाऊन नाही झालं तर एनर्जी मिळणार नाही. त्यामुळं इथं आपण असं म्हणतोय की सम पार्ट ऑफ दॅट ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस बाय प्लांट इट सेल्फ यूज इट फॉर देम फॉर द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. आणि या सगळ्या प्रोडक्टिव्हिटीला आपण नाव काय दिलेलं आहे, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आता नेक्स्ट बघूया आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय NPP, इट इज द अवेलेबल बायोमास फॉर द कन्झम्पशन टू हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्समध्ये दोन प्रकार येतात, हार्बिवोर आणि डिकॉम्पोजर. दॅट इज NPP इज ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन. बरोबर आहे. NPP म्हणजे काय, जे काही ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी तयार झाली, सुरुवातीला जे ऑर्गॅनिक मॅटर तयार झालं त्यातनं काही यूज केलं प्लांटनं रेस्पिरेशनला, त्यातलं मायनस काय केलं, रेस्पिरेशन, म्हणजेच काय तयार झालं, NPP. म्हणजे सिम्पल वर्डमध्ये मी तुम्हाला सांगते, प्लांटनी पहिल्यांदा ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं, त्यातलं काही यूज आपल्या स्वतःसाठी केलं रेस्पिरेशन प्रोसेससाठी,
ठीक आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. मग नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय सांगणार आहे आपल्याला, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून रेस्पिरेशनसाठी यूज केल्यानंतर जी काही ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी राहते ती सगळी काय येणार आहे, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे अवेलेबल बायोमासचा त्यातलं काही बायोमास कशासाठी यूज केलं, रेस्पिरेशनला. आणि जे काही राहिलेलं बायोमास आहे, जे काय राहिलेलं बायोमास आहे ते कुणाला अवेलेबल झालं, हेटेरोट्रॉफ्सला. हेटेरोट्रॉफ्स म्हणजे कोण, तर जनरली ॲनिमल्स की जे फूड तयार करत नाही त्यांना आपण म्हणतो हेटेरोट्रॉफ. मग हेटेरोट्रॉफमध्ये हार्बीवर पण येतात, कार्निवर पण येतात आणि डिकम्पोजर पण येतात. हे सगळे काय येतं, दीज आर द हेटेरोट्रॉफ्स. आणि मग हे सगळ्या हेटेरोट्रॉफना जे बायोमास उरतं, की जे बायोमास प्लांटनं तयार केलेल्या बायोमासमधून आपण थोडंसं बायोमास रेस्पिरेशनचं मायनस केलं आणि राहिलेलं जे काही बायोमास आहे दॅट इज कॉल ॲज अ नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि म्हणून इथं दिले बघा, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून रेस्पिरेशनसाठी वापरलेलं बायोमास मायनस केलं की जी काही प्रोडक्टिव्हिटी राहते त्याला आपण म्हणणार आहे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कंटेंट तुम्हाला व्यवस्थित समजलं, भाग खूप सोपा आहे. मदर टंगमधून तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढं तुम्हाला कन्सेप्ट नीट समजेल तेवढे MCQ तुम्हाला सॉल्व करता येतील. ठीक आहे. आता आपण दुसरा पॉईंट बघूया, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. मग आता तुम्ही म्हणाल प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, जर तुम्ही विसरला असाल प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी तर आपण परत प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीकडे जाऊया. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपण बघा काय लिहिलं होतं, पहिलीच आपण सेकंड लाईन वाचा, अमाऊंट ऑफ बायोमास प्रोड्यूस पर युनिट एरिया अ टाइम पिरियड बाय प्लांट ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज कॉल्ड प्रायमरी प्रोडक्शन. म्हणजे परत एकदा आपण एक्सप्लेन करूया. अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर पर्टिक्युलर प्लांटनी पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर टाईमला फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये तयार केलेलं जे आहे त्याला आपण म्हणतोय प्रायमरी प्रोडक्शन. ठीक आहे. आता आपण बघतोय सेकंडरी प्रोडक्शन म्हणजे काय. आता सेकंडरी प्रोडक्शन म्हणजे काय बघा, इट इज द रेट ऑफ फॉर्मेशन आहे नॉट फॉर द प्लांट, इट इज रिलेटेड टू द कंज्युमर. त्यामुळे नीटला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी बिलॉंग्स टू, तर ॲन्सर असणार आहे प्लांट्स, वाईल सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी बिलॉंग्स टू दी कंज्युमर्स. कंज्युमर म्हणजे कोण, परत एकदा नीट रिवाईज करूया. कंज्युमर म्हणजे हार्बिवोर, कार्निवोर आणि डिकम्पोजर, ह्याला आपण म्हणतोय कंज्युमर्स. ठीक आहे. मग न्यू ऑर्गॅनिक मॅटर जो कंज्युमरनी तयार केलेला आहे, बघा नीट इथं लक्षात घ्या, न्यू ऑर्गॅनिक मॅटर जो कंज्युमरनी तयार केलेला आहे त्याला आपण म्हणतोय सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी व्हॅरीज इन डिफरंट इकोसिस्टीम बिकॉज इट डिपेंड्स ऑन. आता परत आपण प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीकडे आलो आहे. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कुणाशी रिलेटेड आहे, प्लांटशी रिलेटेड आहे. जे काही बायोमास फोटोसिंथेसिसमध्ये प्लांटने तयार केलेलं आहे त्याला आपण म्हणतोय प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. पण इथं सेंटेन्स काय दिलं आहे बघा, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी व्हॅरीज इन डिफरंट इकोसिस्टीम बिकॉज इट डिपेंड्स ऑन. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी सगळ्या इकोसिस्टीममध्ये सेम नसणार आहे. म्हणजे पॉन्ड आहे, पॉन्ड इकोसिस्टीममध्ये जे काही प्लांट्स आहेत त्याच्यावर डिपेंड आहे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ओके. ओशन इकोसिस्टीम आहे, ओशनवर जे काही प्लांट्स डिपेंड आहेत म्हणजे प्रेझेंट आहेत त्याच्यावर काय अवलंबून आहे, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. मे बी तो इकोसिस्टीम लार्ज साईजचे असेल तर तिथं प्रोड्युसर्स किंवा प्लांट जास्त असणार आहेत. इकोसिस्टीम जर स्मॉल असेल तर त्या ठिकाणी प्लांट्स लहान असणार आहेत किंवा स्मॉल असणार आहेत. म्हणजे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला व्हेरिएबल पाहायला मिळते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळते. त्याचं कारण काय बघा, द प्लांट स्पेसिस इनहेबिटिंग अन एरिया. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, समजा पॉन्ड इकोसिस्टीममध्ये प्लांट्स खूप कमी आहेत तर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. समजा ओशनमध्ये प्लांट्स खूप जास्त आहेत तर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी काय असणार आहे, डिपेंड आहे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, तिथं कुठले कुठले एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, सनरेज किती प्रमाणामध्ये मिळतात त्या प्लांटला, त्यानंतर वॉटर किती मिळतं आहे, कार्बन डायऑक्साईड किती मिळतो आहे, आजूबाजूला त्याच्यामध्ये एअरमधून म्हणजे जे काही त्याला फोटोसिंथेसिससाठी जे प्रायमरी प्रोडक्ट्स आहेत किंवा त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी प्लांटला जे बायोटिक फॅक्टर लागतात ते क्लायमॅटिक फॅक्टरमध्ये प्रेझेंट आहेत. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड असलेली पाहायला मिळते.
अव्हेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट कशासाठी लागतात? प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. जेवढं प्लांट जास्त ग्रो होईल, जास्त डेव्हलप होईल, तेवढं त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त असणार आहे. त्यामुळे न्यूट्रिएंट जर कमी असलं ऑलरेडी प्लांटला, तर प्लांटची डेव्हलपमेंट होणार नाही. त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कमी तयार होईल, फोटोसिंथेसिस कमी होईल. फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ द प्लांट, आणि त्या इकोसिस्टममध्ये असणारं प्लांट फोटोसिंथेटिकली किती कॅपेबल आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते जर जास्त कॅपेबल असेल तर जास्त फोटोसिंथेसिस करणार, कमी असेल तर फोटोसिंथेसिस खूप कमी होणार. पहा, हे जे तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहेत की ज्या पॉईंटवर क्वेश्चन काय विचारला जाईल, विच फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी or primary productivity is variable in different ecosystem because it depends on. तर ते कशावर डिपेंड आहे हे 4 फॅक्टर्स तुम्हाला नीट माहीत पाहिजेत. पहिला फॅक्टर आहे प्लांट स्पेसिस इनहॅबिटिंग दॅट एरिया. सेकंड आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. तिसरा आहे अव्हेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट. आणि चौथा आहे फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. हे 4ही पॉईंट नीट बघा, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द डिपेंडन्स ऑफ द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ऑन विच रिझन म्हणलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, आपण प्रोडक्टिव्हिटीमधलाच पुढचा पॉईंट कन्सिडर करतोय, त्याचं नाव आहे ॲन्युअल. नीट समजून घेऊया. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ द बायोमास in a particular area in a particular time by a plant during the process of photosynthesis is called the primary productivity. पण इथं काय दिलेलं आहे वाक्य? annual net primary productivity of whole biosphere is about 170 billion tons. ड्राय वेट घेतला आपण ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे वार्षिक जर आपण टोटल प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी संपूर्ण बायोस्फिअरची कॅल्क्युलेट केली. बायोस्फिअरमध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं होतं अ पार्ट ऑफ द अर्थ वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट, त्याला आपण म्हणतोय बायोस्फिअर. मग संपूर्ण बायोस्फिअरची वार्षिक जर आपण टोटल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी बघितली तर ती किती असते? 170 बिलियन टन. जर ड्राय वेट आपण कन्सिडर केलं त्या प्लांटचं तर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे 170 बिलियन टन ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो? ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेटला क्वेश्चन विचारला जाईल बघा, ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीची फिगर विचारली जाईल तर किती लक्षात ठेवूया आपण? 170 बिलियन टन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑफ धिस, despite occupying 70% of the surface, the productivity of the ocean is only 55 billion tons. मग तिथं सेपरेशन केले बघा. बायोस्फिअरमध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट येतात. त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे? सरफेसला जी इकोसिस्टम असतं सरफेसवर, तिथं जवळजवळ 70% तुम्हाला हे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी सरफेस इकोसिस्टमवर पाहायला मिळते. आणि जर आपण ओशन the net annual primary productivity is 55 billion tons आणि annual net primary productivity of whole biosphere म्हणलं की 170 billion tons. हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे मुलांनो. मग बघा, या प्रोडक्टिव्हिटी पॉईंटमध्ये जो काही कंटेंट आता मी सुरुवातीला इथं घेतलेला आहे तो खूप व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी सांगते काय करायचं. आधी तुम्ही प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी ह्याच्या दोन्हीचे डेफिनेशन लक्षात घ्या. नंतर तुम्ही काय बघा, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशी एक्सप्रेस केली जाते त्याचं साईन आपल्याला बघायचं आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय तर बायोमास प्रोडक्शन, ते कसं एक्सप्रेस केलं जातं हे बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की प्रोडक्टिव्हिटी जनरली 2 टाईपची असते, ग्रॉस प्रायमरी आणि नेट प्रायमरी. मग ग्रॉस म्हणजे काय तर ऑर्गॅनिक मॅटर जे तयार केलेलं आहे त्यातनं रेस्पिरेशनसाठी यूज केलेलं मॅटर मायनस केलं की त्याला म्हणायचं ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि नेट म्हणजे काय तर रेस्पिरेशनसाठी यूज केल्यानंतर जे काय राहते ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ती म्हणजे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्यानंतर सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कंझ्युमर तयार केलेली प्रोडक्टिव्हिटी. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कुणावर डिपेंड आहे तर त्याचे फॅक्टर्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत.
ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये फिगर लक्षात ठेवायचे आहेत. एंटायर बायोस्फिअरची ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि ओशनची ॲन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. खूप सोपं आहे पहा, हे नीट समजून घ्या. आता आपण पाहणार आहोत दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे डिकम्पोजिशन. पहा आता डिकम्पोजिशन आपण शिकतोय आणि या डिकम्पोजिशनमध्ये आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं की इकोसिस्टीमचे कॉम्पोनंट आपण बघतोय. त्यापैकी पहिला आपण प्रोडक्टिव्हिटी पाहिला आणि आता आपण एक्सप्लेन करतोय डिकम्पोजिशन. आता या डिकम्पोजिशनमध्ये आपण काय बघणार आहोत पहा. डिकम्पोजिशनमध्ये पहिला पॉईंट काय बघायचा आहे बघा. इट इज द ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर बाय डिकम्पोजर इनटू इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट्स किंवा सबस्टन्सेस लाईक CO2, वॉटर अँड न्यूट्रिएंट. म्हणजे डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये ॲक्च्युली काय केलं जातं तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरचं ब्रेकडाऊन केलं जातं. आता डिकम्पोजिशन प्रोसेस कधी स्टार्ट होते. आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्लांट्स किंवा ॲनिमलचा डेथ झाला की त्याच्या बॉडीचं डिकम्पोजिशन होतं. म्हणजेच त्याच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, प्लांट किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे जे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतं त्याचं डिकम्पोजिशन होतं इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये विथ द हेल्प ऑफ दिस डिकम्पोजर. आणि कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि न्यूट्रिएंट. कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि न्यूट्रिएंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. इट इज लार्जली अँड ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस. जे काही डिकम्पोजर आहेत लास्ट लेक्चरला मी ऑक्सिजन त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लागतो डिकम्पोजिशनसाठी बिकॉज दे आर ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस. त्यामुळे विदाउट ऑक्सिजन डिकम्पोजिशन होऊ शकत नाही. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. डिकम्पोजिशन इज अ ऑक्सिजन डिपेंडंट किंवा ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. रॉ मटेरियल फॉर डिकम्पोजिशन इज कॉल्ड डेट्रिटस. रॉ मटेरियल म्हणजे डेड प्लांट किंवा डेड ॲनिमल, याला तुम्ही काय म्हणणार आहात डेट्रिटस. लक्षात ठेवा नीट. डेड प्लांट किंवा डेड ॲनिमल आपण म्हणणार आहोत डेट्रिटस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डेट्रिटसची नावं देत बघा. डेड प्लांट रिमेन म्हणजे डेड प्लांट रिमेन म्हणजे काय, होल प्लांट असेल पूर्ण किंवा प्लांटचे काही पार्ट असतील. फॉर एक्झाम्पल लीव्ज, बार्क, फ्लावर. ठीक आहे. डेड रिमेन्स ऑफ ॲनिमल, ॲनिमलचे काही डेड पार्ट असतील किंवा होल ॲनिमल असेल. फिकल मॅटर म्हणजे एक्सक्रीटा ॲनिमलचा पर्टिक्युलरली, हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो डेट्रिटस. आता या कंटेंटमध्ये खूप सारं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे यू शुड नो फर्स्ट व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन. आपण असं लक्षात ठेवूया की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे डेड ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्शन हे कशामध्ये केलं जातं इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये. आणि ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते सांगलेले आहेत, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि न्यूट्रिएंट. ही सगळी प्रोसेस डिकम्पोजिशनची कशी आहे, ऑक्सिजन रिक्वायरिंग आहे. जास्त क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन असेल तर डिकम्पोजिशन फास्ट आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. ऑक्सिजन नसेल तर डिकम्पोजिशन अतिशय स्लो किंवा होतच नाही हे पाहायला मिळतं. ओके. रॉ मटेरियल जे डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये वापरलं जातं म्हणजे डेड प्लांट किंवा प्लांटचा पार्ट, डेड ॲनिमल किंवा ॲनिमलचा पार्ट, त्याला आपण काय म्हणणार आहोत डेट्रिटस. त्याला काय म्हणणार आहोत आपण डेट्रिटस. नीट समजून घ्या. पहिली स्टेप आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरी स्टेप आहे लिचिंग, थर्ड स्टेप इज कॅटाबोलिझम, फोर्थ स्टेप इज ह्युमिफिकेशन अँड फिफ्थ स्टेप इज मिनरलायझेशन. सो यू शुड नो द करेक्ट सिक्वेन्स ऑफ these स्टेप्स ऑफ द डिकम्पोजिशन. कारण पहा तुम्हाला नीटला हा सिक्वेन्स पार्टच पाहिजे. सो फर्स्ट यू शुड नो फर्स्ट देर आर 5 स्टेप्स ऑफ दिस डिकम्पोजिशन. पहिली स्टेप फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे मी आता इन जनरल फक्त तुम्हाला सांगते, डेड प्लांट किंवा डेड ॲनिमलचे स्मॉल पीस तयार होतात, तुकडे तयार होतात, त्याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. लिचिंग म्हणजे काय, फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर त्याच्या बॉडीमधले महत्त्वाचे जे कॉम्पोनंट आहेत, सबस्टन्सेस आहेत, ते सॉईलमधून खाली बॉटमला पर्क्युलेट होत जातात, त्याला म्हणायचं लिचिंग. कॅटाबॉलिझम म्हणजे काय तर ब्रेकडाऊन, त्या फ्रॅगमेंटमधून कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं ब्रेकडाऊन डिकम्पोजरतर्फे केलं जातं, त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. ह्युमिफिकेशन म्हणजे काय,
सगळं कॅटाबॉलिझम कम्प्लीट झालं की पावडर फॉर्ममध्ये ते डेड प्लांट किंवा डेड ॲनिमलची बॉडी तुम्हाला पाहायला मिळते. त्याला म्हणायचं ह्युमस, त्या प्रोसेसला म्हणायचं ह्युमिफिकेशन. आणि एंडला त्या ह्युमसमधून सगळे मिनरल्स परत सॉईलमध्ये मिक्स होतात, त्याला म्हणायचं मिनरलायझेशन. तर बघा, या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत, कारण मी तुम्हाला प्रॉडक्टिव्हिटी हा पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे आणि आपण वळलेलो आहे डिकम्पोजिशन म्हणजे काय आणि डिकम्पोजिशनच्या स्टेप्स. तर ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आज व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि स्टेप्स ज्या डिकम्पोजिशनच्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला आपण सगळ्या काही स्टेप्स ज्या आहेत ते नीट पाहणार आहोत.